तर काय आता तुम्हाला समोर ते स्टॉल बांधायला लागले दिसतंय का समोर ते मध्ये येऊन कुठं पण दादागिरी करून असं दुकान लावते बघा असं लोक. थोडंसं आमच्या दुकानापासून त्यांचं दुकान जरा वादावाद झालं, जरा एकमेकांना असं समजून बसायला कळतच नाही अजिबात त्यांना. तर गाइस गुड मॉर्निंग, परत आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इथं धारकेलांच्या जत्रेमध्ये आपण आजचा दुसरा दिवस आहे बरं का. बघू शकता दुकान वगैरे सगळं ओपन केलेलं आहे, सगळं ताडपत्री वगैरे काढलेलं आहे. आता मम्मीला आपण दूध पॅकेट आणून दिलं आहे. मम्मी चहा वगैरे नाश्ता करायला लागली. काय आता आपल्यासोबत सारखं किस्सा लागला बरं का. इथं हे शेतातलं माती असल्यामुळं सारखं आपले मुळे निघायला लागलेत. ते सारखं खाली मारल्यावरती एकदम असं हलका माती आहे ना, एका साईडला लगेच परत आता इकडचं निघलं बघा. हे बघा इथलं दिसतंय का, हे सगळं निघलंय. काय आता आमच्या जत्रेतलं असं जेवण बनवायचं सोय तुम्हाला दाखवतो बघा. इकडे गॅस आहे आणि इकडे सकाळी सकाळी इकडं पाणी वगैरे तापवतो, म्हणजे आंघोळ करायला पाणी वगैरे तापवायचं इकडे हे केलेलं आहे. आणि इकडे जेवण बनवायला गॅस, आता चाय ठेवलं बरं का. मम्मीने चाय ते उकळायला लागली. इकडे बघू शकता कपडे माल वगैरे कसं पडले. असं जत्रेचं आमचं असं असतं बघा. इकडं आम्हाला सगळं सोय करून घ्यावं लागतं, जेवायचं वगैरे सगळं. आता काय काय जागी हॉटेल असतात, काय काय जागी हॉटेल नसतात. त्यामुळं आपल्याला बाहेर पण जास्त असं जाता येत नाही जेवायला वगैरे. त्यामुळं मग आपल्याला असं सोबतच सगळं घ्यावं लागतं. आता मी चाललो तिथं पाणी बघायला, कारण की आपले ते कपडे धुवायचे आहेत. तर इकडं बघा ती समोर दिसतंय का तुम्हाला, तिथं कपडे धुवायचे बरं का. मी सकाळी इथं चालतो आंघोळ करायला. तिथं गरम पाणी असतंय, पण लोक काय गरम पाणी फुकटचं पाणी म्हणल्यावर कसं पण वापरतात. सगळं घाण झालं तिथं पाणी. परत तिथं आपल्या दुकानावरच जाऊन आंघोळ केलं. तर आता तिथं परत पाणी बघायला चाललो, पाणी बोर चालू आहे का नाही. आपल्या मम्मी जे येणार आहे कपडे तिथं धुवायला. तर काय आता आम्ही चाललोय बघा. हे बघा इकडं कपडे वगैरे धुतलेले आहे मम्मी सगळं. आणि आता चाललोय इकडून. इथं असं भारी बरं का, एकदम असं शेत वगैरे. आणि या या मालकाने इथं एक नंबर असं सोय केलं पाण्याचं. भारी वाटतं. पण येणाऱ्या भाविकांना सगळं इथं दुकानदारांना वगैरे सकाळ सकाळी आंघोळीसाठी पाणी वगैरे देऊन तिथं चांगलं केलंय. काय काय ठिकाणी असं असतंय की आम्ही जातो का कुठं जत्रेला वगैरे, तिथं अजिबात पाणीच नसते. कपडे धुवायला पाणी असते ना, आंघोळ करायला पाणी असते, कशाचं पाणी नसतंय. इथं पाणी वगैरे भारी एक नंबर. आणि या जत्रेला मी पहिली भर आलो बरं का. पहिले मम्मी पप्पा ते येऊन गेलेत, पण पहिलं काय मी आलो नव्हतो. काय आता जेवण करायला लागलो बरं का. कालचं ते राहिलं होतं, ते आजीनं आपलं भाजी बनवलेलं वांगी, ती शेंगदाण्याची ती भाजी. तर तेच जेवायला लागलो. आणि इकडे सगळं समोर आपलं तिकडे दुकान वगैरे लावलंय समोर, ते दिसत असेल तुम्हाला. तिकडे समोर लावलंय. आणि इकडं पप्पाचं पण दुकान सगळं लावलेलं आहे आता. तर आजपासून मेन गिऱ्हाईक चालू होणार आहे. तर आता दुपारचे वाजलेत 12, तर जेवण करायला लागलोय. मावशी दामणी जरा दामणी. तर काय आता तुम्हाला समोर ते स्टॉल बांधायला लागले दिसतंय का समोर ते माणूस तुम्हाला. ते उशिरा मागून येतात बरं, येतात तर येतात. आणि असं मध्ये येऊन कुठं पण दुकाने असं लावतात बरं का, माझं जागा आहे माझं जागा म्हणून. थोडंसं आमच्या दुकानापासून त्यांचं दुकान जरा वादावाद झालं. जरा ते खालची जरा पाटा ते आम्ही सरकून घेतलं, परत त्यानं लावलं. हे असले माणसं एकमेकाला समजून बसत नाही अजिबात. हे दरवर्षी 2-2, 3-3 फूट असं दुकान वाढवतच जातात. कळायला पाहिजे आणलं दुकानदारांना, एकमेकांना असं समजून बसायला कळतच नाही अजिबात त्यांना. काय आता मी दुकानात सोडून जरा बाहेर आलतो बरं का. इकडं दिंड्या वगैरे सगळं मुक्कामाला राहते तिकडं बघा. हे समोर बघू शकता इकडं तुम्ही. इकडं सगळं असं दिंड्याचे जे पालखी आल्या असतात काय, ते इकडं मुक्काम राहते. इकडं सगळं त्यांना असं सोय करून दिलंय, मंडप बिंडप असं राहायला वगैरे. कशाचे बाजरीचे आहेत काही. हां हां.
तर काय इकडं महाप्रसाद चालू आहे बरं का, एक बघू शकता तुम्ही. तर आम्ही पण आलतो आता थोडंफार महाप्रसाद जेवायला. ठीक आहे. आमचे शेजारी आहेत बरं का दुकानदारी. तर काय आता मी जेवण वगैरे करून इथं आलतो बरं का आपल्या दुकानावर. आता संध्याकाळ झाली आणि सगळं तसं पण जत्रा संपले सगळं. संपलं म्हणजे गर्दी खालास झाली. आता परत उद्या सकाळी गर्दी होईल. तर आता माझं दुकान आवरलेलं आहे. इकडं पप्पाचं अजून तसंच आहे. त्यांचं काय आपल्या संध्याकाळी निवांत दुकान पाडदा मारायचं, एवढं काय गडबड नाही त्याला. तर माझं इकडं दुकान आवरून घेतलं कारण गिऱ्हाईक बिराईक काय नव्हतं, सगळं गर्दी संपलेली. काय दादा आपण दूध पॅकेट आणायला चाललो बरं का. आपल्या आजोबांनी दूध पॅकेट आणायला सांगितलंय चाय म्हणजे तिथं आधी चाय करणार आहे बरं का. त्यासाठी इथं किराणा दुकान आहे बरं का. इथं दूध पॅकेट आणायला चाललोय. काय इकडे आजोबाच दुकान बघा. आजोबा सगळं लावले दुकान. हा धरा तुमचं दूध पॅकेट. हा 10 रुपये. तर काय आता दुकान वगैरे सगळं आवरून आता मस्तपैकी सगळेजण एका जागी बसून जेवायला लागलो बरं का. आपल्या आजी आजोबा, आपले पप्पा मम्मी. आता मी पण जेवायला बसणार आहे. सगळं आता दुकान वगैरे आवरलेलं आहे. आपल्या आजोबाचं पण त्या साईडला दुकान आवरलेलं आहे. तर चला मग आता जेवण करू मस्तपैकी. तर काय आता मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि आपलेच आजोबा ते जे त्यांच्या दुकानावर पण गेले. तर काय तिकडे बघू शकता मस्त आवरलेलं आहे. आता झोपायचंय. आम्ही आता तुम्हाला माहिती आहे गाडीमध्ये जाऊन झोपणार आहे. तर मम्मी बाबा इथं झोपणार आहेत इथं दुकानामध्ये. तर काय आजचा ब्लॉग इथंच एंड होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.